थांबा, अजून तुमच्याकडे जुने कागदी रेशन कार्ड आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। आता राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांना नवीन डिजिटल QR कोड आधारित रेशन कार्ड दिलं जाणार आहे। पण हे कार्ड नेमकं कोणाला मिळणार, कधी मिळणार, यासाठी अर्ज करावा लागणार का, आणि या नवीन कार्डाचे असे कोणते फायदे आहेत जे बहुतांश लोकांना अजून माहीतच नाही आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, स्क्रीनवर दिसत असेलच, हेच आहे सरकारचे नवीन डिजिटल QR कोड आधारित रेशन कार्ड। हे कार्ड ATM कार्ड किंवा आधार कार्ड प्रमाणे प्लास्टिक म्हणजेच PVC मटेरियलचे असणार आहे, त्यामुळे ते सहज फाटणार नाही, पाण्यात भिजून खराब होणार नाही आणि अनेक वर्ष सुरक्षित राहणार आहे। पण थांबा, यामधला सर्वात मोठा बदल अजून बाकी आहे। या कार्डावर एक विशेष QR कोड दिलेला असेल, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील एकूण सदस्याची संख्या स्पष्टपणे नमूद केलेली असेल। आता प्रश्न पडला असेल, या QR कोडचा फायदा नेमका काय होणार? पहिला फायदा, मोठा फायदा म्हणजे तुम्ही रेशन कार्ड दुकानात गेल्यानंतर दुकानदार फक्त QR कोड स्कॅन करेल आणि काही सेकंदात तुमच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती त्याच्या संगणकावर लगेच दिसेल। दुसरा मोठा फायदा म्हणजे रेशन कार्ड वितरणात फसवणूक होणार नाही, बनावट नोंदी आणि काळा बाजारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार आहे। ज्यांचे कार्ड असेल त्यालाच त्यांचे हक्काचे धान्य मिळेल। आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा फायदा अजून बाकी आहे। हे डिजिटल कार्ड असल्यामुळे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये, डिजी लॉकरमध्ये सुरक्षित ठेवू शकणार आहात, म्हणजे कार्ड हरवण्याची चिंता किंवा खराब होण्याची अजिबात असणार नाही। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे कार्ड कोणाला मिळणार? सरकारने या योजनेला मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील सुमारे 1,70,00,000 नागरिकांना डिजिटल रेशन कार्ड दिलं जाणार आहे। पण येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला सध्या कुठेही धावपळ करण्याची गरज नाही। सरकार लवकरच रेशन कार्ड दुकानाच्या माध्यमातून किंवा आपले सरकार पोर्टलद्वारे यांचे वितरण सुरू करणार आहे, त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीची वाट पहा। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा हा डिजिटल QR कोड रेशन कार्ड उपक्रम तुम्हाला कसा वाटला? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुमच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका, कारण त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे। आणि अशाच सरकारी योजना, शासन निर्णय, ताज्या अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।